महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न जाणून त्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या जनहित महापौर आढावा अभियानात नागरिकांनी अनेक प्रश्न मांडलेत। रस्त्यावर मुरुम, अस्वच्छता, अतिक्रमणे, अपुरा आणि गढूळ पाणी पुरवठा, पथदिवे यांसारख्या इतर प्रश्न कुपवाडच्या नागरिकांनी महापौर आणि अधिकाऱ्यांसमोर मांडलेत। महापौरांनी या प्रश्नांची दखल घेत तातडीने प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। यावेळी महापौरांनी नागरिकांच्या तक्रारी आणि नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांवरून संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत कामकाजात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिलाय। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कुपवाड प्रभाग क्रमांक 3 मध्ये महापौर जनहित आढावा अभियान अंतर्गत बैठक घेतली। यामध्ये वॉर्ड क्रमांक 2 आणि 8 मधील समस्या जाणून घेतल्या। यावेळी उपमहापौर गजानन मगदुम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, गटनेते मेनुद्दीन बागवान, प्रभाग समिती सभापती माया गडदे, नगरसेवक विष्णू माने, मीनाक्षी पाटील, दीपक वायदंडे, प्रकाश पाटील, मालुश्री खोत, प्राजक्ता धोत्रे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आदी जण अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने स्वच्छतेचं काम चांगलं होत नाही, शिवाय तण देखील वाढले, त्यामुळे तणनाशक फवारणी करणं आवश्यक असल्याचं नागरिकांनी सांगितलं। रस्त्यांवरील दिव्यांची समस्या यांसह अनेक तक्रारी मांडल्या। अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहत नसल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौरांनी सर्व तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही करण्याचे आदेश दिले। या बैठकीत गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले। नमस्कार, आजपासून महापौर जनहित पाहणी दौरा आपण प्रत्येक सोमवारी चालू केलेला आहे। त्यातलाच आज पहिला दिवस आणि आज आपण प्रभाग समिती 3 येथे सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना घेऊन प्रभाग समितीमध्ये बैठक केलेली आहे। त्यानुसार प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये विविध प्रश्नांवर गाठीभेटीचं स्वरूप ठेवलेलं आहे। त्यातून जनतेची कामं जाणून घेणे आणि ती पूर्णत्वाकडे नेणे हाच यामागचा उद्देश आहे। आज कुपवाड शहरातील आपला गावठाण भागातील जो चौक आहे त्या चौकाचं पूर्ण पेविंग ब्लॉक बसवणे, आपले तमाशागीर कोण बाबूराव कुपवाडकर यांचा कट्टा बांधणे, बॉम्ब कट्टा म्हणून जो प्रसिद्ध आहे कुपवाडमध्ये त्याला पार कट्टा त्याला शेड करणे, किंवा नवीन शौचालय आपण जे ह्याच्यात स्टँडची बशी नवीन शौचालय जे उभारणार आहे त्याची पाहणी करणे आणि वार्ड क्रमांक 8 मधील काही समस्यांची ठिकाणी व्हिजिट देणे, या सर्व गोष्टी आज आम्ही सर्व उपमहापौर, आमच्या प्रभाग समितीच्या सभापती, आमचे महिला बाल कल्याणचे सभापती, आमचे गटनेते सर्वांच्या समवेत आज विशेष म्हणजे उपमहापौरसुद्धा या दौऱ्याला आज आले होते। तर आज आम्ही पूर्ण कुपवाड शहराची काय विकास कामांच्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेणे, आम्ही लोकांच्यात गेलो तरच आम्हाला प्रश्न काय लोकांचे आहेत ते समजतील, म्हणून आम्ही हा दौरा एक प्लॅन केलेला आहे। पूर्ण सांगली मिरज कुपवाडमधल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे जाण्याचं। तर नागरिकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवकांकडे जशी मागणी त्यांची रस्ते, गटारी ह्या सगळ्या गोष्टींची असते त्याच पद्धतीनं जे प्रमुख कामं असतात, उतार्या बांधणे, महिलांसाठी शौचालय बांधणे, एखादा चौक सुशोभीकरण करणे, एखाद्या ठिकाणचं काम वर्षानुवर्ष पेंडिंग पडलेलं असते त्या कामासाठी आम्ही मार्ग काढणे, या सर्व गोष्टींसाठी जी महापौर जनहित संवाद यात्रा आम्ही चालू केलेली आहे। तर सर्वांनी यात भाग घ्यायचा आणि सर्वांनी आपली कामं सुचवायचे। आज कुपवाडमध्ये आलो, कुपवाडकर नागरिकांचा प्रतिसाद बघितला असता नागरिकांच्या प्रतिसादाला काम करूनच उत्तर देणे हेच आमचं तत्व आहे आणि हेच आम्हाला पक्षाला सांगितलं आहे। त्यामुळे इथली कामं सर्व मार्गी लागतील, काय काळजी करू नका। धन्यवाद सर।